दळण करायला लागली, उपणून घ्यायला लागली गहू, चाळून घ्यावं लागेल. आता लिंबाचे पत्ते टाकेले किडा लागू नाही म्हणून गावात. आता दळण बिळण करायचंय आम्हाला. आज आम्हाला जायचं होतं, तिकीटच कॅन्सल झालं आमचं. सगळ्या तयाऱ्या झाल्या पण तिकीट कॅन्सल झालं. आता काय माहिती उद्याचं भेटते का नाही का. साखर खेळलेली या म्हणते याचे पप्पा म्हणून नको एवढे लांब. पहिल्यानं डायरेक्ट तिथून गाडी लागायची आम्हाला. 3-4 वर्ष झाले भावांनो बहिणींनो या गावात. पाच तरी खराब नाही झाले लिंबाच्या पाल्यामुळे. नाही गोळ्या टाकेल होत्या का गावात? नाही पाकिट टाकेल होतं औषध. मी चाळणी आणते दळण करायला. परत आणू का? हे काय उपणून घ्यायचं आणि चाळून घ्यायचं. अरे तू गव्हाच्या टाकीत घुसला होता तू आहे ना समरू. शाळा काहून बुडवली आज? हा अगं शाळा काहून बुडवली ग? मी चाळणी आणते समरू. खूप अंधेरा आहे. कोणची चाळणी घ्यायची? ही का? सगळा पुडा ढिल्ला झालाय. जायचं होतं तर किती घाई छकू काम आवरले ग आज. सगळ्या बॅगी अंगावरची चादर गिदर भरून ठेवली होती. काही बॅगी घरात ठेवल्यात, काही इथं खुर्चीवर कपड्याच्या घड्या करून ठेवल्या होत्या जायसाठी. हे निघायची तयारी होती. तिकीट कॅन्सल झालं. आईनं भैयासाठी टिफिन आणली. टिफिन आणली भैयासाठी. कसे झाले चल. उकळून घेतले सगळे हे पडून जाते. काही कोणी कशी करायला लागली. सीताफळ पा कसं आलंय आपल्याला. आता डोळे उघडले ते आहे ना पा. आता पिकणी तरी नायरान तोडून फेकेले तर आमच्या हे आले बाहेर लावेले. हे झाड बघ ना कसं काट्याचं. हे मीच लावेली. मी लावेले हे काट्यासारखं झाड. काय घालायचं घरातून टोपलं घेतला ना दळण करायला. इथंच करायचं काय. एक चाळणीच झाली. मी चाळून देते तू पाकड. दळणाची आली दे तांदळाची. दुसरी आली का उन्हात कुठं दळण नको बाबा. ऊन लागायला लागले. आभाळ गेलाय तर. नाही दुसरी आहे ना एवढे काय खरे नाही काय याच्यात. पाकडून घ्यायचंय आपल्याला. लागायला लागले.
मोठ्या मोठ्या खुशी आहे ते फिल्टर करेल घरच्या शेतीतले म्हणल्यावर काही इतकं घेतलेलं गहू मार्केट आहे कधी अशा खुशा लागल्या त्याच्यात का ठुशा गिशा नाही जास्त पाकडून घ्यायचे काय चालू माय चाळायला लागली पस्तीस सगळीकडे काम नाही आला नाही पप्पा कोण गेले मला तू का आई दळण करायची ग आई जास्त एवढं बोलत नसती ग तू परी हे काय आता उठून घेतले ते काय एवढं टाइम नाही लागत समृद्धी काय समृद्धी काय करते आपण काय पाणी